मित्रांनो, महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक गिनीज बुकामध्ये ज्या सप्ताहानं नोंद, अशा सप्ताहाच्या या महत्वपूर्ण भूमिकेमध्ये जी मंडळी आहेत ज्यांची महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते, यामध्ये आणखी एक भूमिकाकार आपल्या सोबत आहेत. वारकरी संप्रदायाच्या या सर्व वलयामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे, मधुकर महाराज, जे महाराजांची सावली बनून त्यांच्या कायमस्वरूपी सोबत असतात. आणि आज आपल्या सोबत मधुकर महाराज सप्ताहाचा 7वा दिवस आहे. उद्या समाप्तीकडे सांगतेकडे जातोय सप्ताह. काय सांगाल एकंदरीत हे 7 दिवस जे नियोजन चालतं, या सप्ताहामध्ये कशा पद्धतीने ऊर्जा तयार होते? नागरिक येतात, लाखो भाविक येतात, अन्नप्रसाद असेल, याबरोबरच इतर सगळं नियोजन असेल, आध्यात्मिक काला असेल, या सगळ्या गोष्टी कशा होतात? काय नियोजन असते यामध्ये, काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे यावर्षी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा 177वा खंडन सप्ताह एकदम नवीन भागात दिलेला आहे. नवीन भागात म्हणजे सिन्नर तालुक्यात, नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये शहा पांचाळे पंचकृषी. तसं आपल्या वारकऱ्यांना थोडस नवीन आहे, पण इथं आल्यानंतर जे कार्यक्रम सुरू झाला कुठं नवीन असं वाटलं नाही. अगदी परिसराने गावाने भरपूर प्रेम दिला सर्व वारकऱ्यांना. वारकऱ्यांची पण अगदी सुंदर सेवा करतात. सकाळी ज्या ज्या ठिकाणी वारकरी घरी राहायला जातात अशा ठिकाणी त्यांना चहाची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, सुंदरपणे पार पाडली. आतापर्यंत गेल्या 7 दिवसापासून सुंदर व्यवस्था झाली. आणि या भागात नवीन असल्या कारणाने अगदी भक्त परिवार सुद्धा आणि जो येणारा परिवार आहे बघण्याकरता सप्ताह, तो सुद्धा हजारोच्या लाखोच्या संख्येत आहे. म्हणजे काल तर अशी परिस्थिती झाली, 8-8, 10-10 किलोमीटरवर ट्रॅफिक जाम झाली. आणि काल जवळजवळ 2.5-3-4 लाखापर्यंत लोकांनी आमटीचा महाप्रसाद घेतला. जवळजवळ 36 टँकर आमटी काल जवळपास लागली. तर म्हणजे भरपूर, आणि इथली सेवा सुद्धा तरुण मंडळ अगदी रात्रंदिवस कष्ट करतात. प्रत्येक येणारा भक्त, येणारा वारकरी यांना प्रसाद मिळाला पाहिजे याची काळजी घेतात. म्हणून आपण सर्वांनी अगदी या परिसराने भरपूर आपल्या वारकऱ्यावर प्रेम केलं. एक सांगत्याचं मोठं नियोजन असतं आपल्याकडं, तर या सांगता दिनासाठीचं काय नियोजन आहे वेगळं? कशा पद्धतीनं सगळ्या दिवसभराचं रुटीन असणार आहे सांगता दिवशीच? सांगत्याचं नियोजन म्हणजे आपण 14,000 स्वयंसेवक या वाढण्याकरता तरतूद केले. 350 ट्रॅक्टर आपण वाढण्याकरता व्यवस्था केली. त्यानंतर येणारा लाखो भक्त परिवार आहे त्यांना गुरुदेव महाराजांचं म्हणणं आहे की अगदी 10 ते 15 मिनिटात किंवा 8 ते 10 मिनिटात वाढ झाली पाहिजे. याकरता आपण 14,000 स्वयंसेवक, 350 ट्रॅक्टर अशी एकदम जबरदस्त व्यवस्था केलेली आहे. 10-15 मिनिटात प्रत्येक भक्तापर्यंत, वारकऱ्यापर्यंत वाढ पोहोचली पाहिजे अशी तरतूद आम्ही. सांगता दिवशी साधारणतः किती भाविकांचे आगमन या ठिकाणी होऊ शकतं, काय सांगाल? सांगतेच्या निमित्ताने जवळ 8 ते 10 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. तशी जागा पण तशी भरपूर आहे. ट्रॅक्टरची व्यवस्था तशी केलेली आहे. प्रसादाची व्यवस्था सुद्धा त्या पद्धतीने केलेली आहे. तर अशा पद्धतीचं आपलातून नियोजन या ठिकाणी या वारकऱ्यांच्या महाकुंभासाठी केलं जातं. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 177वा सप्ताह अहमदनगर जिल्ह्यातील पांचाळे या गावामध्ये होतोय. नाशिक जिल्ह्यामधील पांचाळे या गावामध्ये होतोय. तर या गावाला एक वेगळं अनन्य साधारण महत्व या सप्ताहामुळे पुन्हा एकदा प्राप्त झालेलं आहे. तर लाखो भाविकांची इथे वर्दळ असते. आणि संपूर्ण जे काही नियोजन आहे या नियोजनाचं थोडक्यात माहिती पण आपल्याला या ठिकाणी मधुकर महाराजांनी सांगितलेलं आहे. आपल्याला या सप्ताहाबद्दल काय वाटतं आणि सप्ताहामध्ये विशेषतः आपण काय महत्वपूर्ण बाब अनुभवली, आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका. थांबूया इथेच, पुन्हा भेटूया एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.